नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबल्ली सरांनी लिहिलेल्या निळावंती या पुस्तकाचा मी आपल्याला परिचय करून दिला होताच. आज त्याच पुस्तकातील पुन्हा एकदा एक सुंदरसा लेख आपण अभ्यासणार आहोत. लेखाचं नाव आहे चांदणी रात. निसर्ग शिबिराच्या राहुट्या नदीपासून 2 किलोमीटर दूरवर उभ्या होत्या. 8 ते 16 वयोमान असलेल्या 20 मुलामुलींनी त्या शिबिरात भाग घेतला होता. हे सारेजण पहिल्यांदाच जंगलात आले होते. या जंगलाच्या दर्शनाने ते भारावून गेले होते. एका राहुटीत रमेश व सुरेश ही जुळी भावंड रात्री झोपली होती. मध्यरात्रीनंतर रमेशला जाग आली. त्याने राहुटीची समोरची कनात उघडली. बाहेर जिकडे तिकडे चंद्राचा प्रकाश पडला होता. समोरचं घनदाट जंगल पऱ्यांचं वास्तव्य असलेल्या एखाद्या किल्ल्यासारखं दिसत होतं. साग, धावडा, साजा, बिजा इत्यादी झाडांचे सरळ सोट बुंधे एखाद्या खांबाप्रमाणे उभे होते. झुडपांवर चंद्रप्रकाशाचे कवडसे पडल्यामुळे तिथे प्रकाशाची नाजूक अशी नक्षी उमटली होती. 2 झाडांच्या बुंध्यांना जोडलेल्या देवकोळ्याच्या अजस्त्र जाळीमध्ये पडलेले दवाचे थेंब रत्नांसारखे चमकत होते. या साऱ्या दृश्यामुळे रमेशला जणू रानभूल झाली. तो अंथरुणावरून उठला. पायामध्ये बूट घातले, हातामध्ये कोयता घेतला आणि त्याने पाऊलवाटेने जंगलाची वाट धरली. जंगलातून नदीकडे जाणाऱ्या साऱ्या पाऊलवाटा त्याला माहिती झाल्या होत्या. त्याच्या हालचालीमुळे सुरेशलाही जाग आली होती. तो देखील रमेशच्या मागून जाऊ लागला. या 7-8 दिवसांच्या मुक्कामात जंगलातून येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या आवाजांची ओळख त्याला झाली होती. त्या रात्री रमेश अंथरुणावर पडल्या पडल्या त्याचे डोळे मिटू लागले तेव्हा एखाद्या अंगाई गीताप्रमाणे पख मांजराचा आवाज येऊ लागला. तेव्हा त्याला कधी झोप लागली हे देखील कळलं नव्हतं. आता जंगलातील पाऊलवाटेने जात असता कांचन मृगाचा टाहो ऐकू येत होता. मध्येच सांबर ओरडे. नदीकडे जाणाऱ्या या वाटेवर झाडांची कमान उभी होती. अंजिरी रंगाच्या सावल्यांमध्ये चांदीची नाणी पसरावीत तसे चंद्रप्रकाशाचे कवडसे दिसत होते. चांदण्या रात्री जंगल कधीही शांत नसतं. सारं वातावरण अद्भुत अशा संगीताने भरलं होतं. चांदीच्या घंटेसारखी हळूवार किणकिण ऐकू येत होती. रातकिड्यांचं संगीतही ऐकू येत होतं. झाडांच्या ढोलीतील वृक्षमंडूक गात होते. मध्येच रानपिंगळ्याचा आवाज येई. प्रत्येक झाडाची वृक्षदेवता असते. ती त्या झाडाचं संरक्षण करत असते, त्यांचं संगोपन करत असते. अशा 7 झाडांवरच्या वृक्षदेवतांनी पाहिलं की 2 अजाण आणि निष्पाप बालकं नदीकडे जात आहेत. या जंगलात अशा रात्री त्यांना पावलोपावली धोका होता. त्या 7 देवतांनी त्या बालकांवर पाखरमाया धरली. त्या बालकांच्या नकळत त्या देवता एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे जात होत्या. बालकांनी भीतीने वर पाहिलं तर फक्त पानापानातून सळसळ ऐकू येत होती. ती नदीकिनारी पोहोचली. नदीचं वाळवंटी पात्र दिसत होतं. त्यातून चांदीच्या पाटाप्रमाणे रुंद पात्रातून नदीचा संथ प्रवाह वाहत होता. पात्रात अधूनमधून मोठमोठ्या काळ्या शिळा विखुरलेल्या होत्या. इतक्यात चंदेरी वर्णाची एक मासोळी उंच उडी घेऊन किनाऱ्यावर पडली. काठावर उभ्या असलेल्या झाडांच्या काळ्या निळ्या सावल्या पाण्यावर पडल्या होत्या. नदीतून संथ वाहणाऱ्या पाण्याचं गूढ गुंजन ऐकू येत होतं. ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात कुठून तरी आवाज आला. पुढे जाऊ नका. आश्चर्यचकित होऊन त्यांनी वर, खाली आणि समोर पाहिलं. त्यांना तो आवाज त्यांच्या आईच्या आवाजासारखा वाटला. त्यांना वाटलं, आपण स्वप्नात तर नाही ना. क्षणातच ती नदी आणि तिच्या काठचं जंगल जणू जिवंत झाल्यासारखं वाटलं. इतक्यात काळे पिवळे वेटोळे पट्टे असलेला रंगबिरंगी रिबिणीसारखा साप त्यांना दिसला. तो झुडपातून नदीकडे चालला होता. त्याने आपल्या द्विजिभा बाहेर काढल्या. पाण्याला स्पर्श करून काही थेंब तोंडामध्ये घेतले आणि अंधाराची वाट धरली. मोठ्या शिळेखाली बसलेला बेडूक टुणकन उडी मारून त्यांच्या दिशेने आला व पायाजवळ आदळला. तो बेडूक आपल्या मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागला. बेडूक दिसायला गलेलठ्ठ व कुरूप असला तरी त्याचे डोळे मात्र फार सुंदर होते. त्यामध्ये सोनेरी चमक होती. नंतर तो टुणटुण उड्या मारत चंदेरी वाळूतून जंगलकाठच्या अंधारामध्ये कुडूप झाला.
इतक्यात एका हुदाळ्याच्या मादीने पाण्यातल्या एका शिळेवर उडी घेतली. एक दीर्घ शिळ मारताच पलीकडच्या काठावर असलेल्या पिलांनी तिच्याकडे धाव घेतली. ती अवखळ पोरं पाण्यातून डुंबत डुंबत आईकडे आली. नदीच्या काठावर उतरती दरड होती. आई व तिची 2 पिलं त्या उतरत्या दरडीचा उपयोग घसरगुंडीसारखा करून बराच वेळ खेळत होती. असे प्राणी त्यांनी प्राणी संग्रहालयात पाहिले होते. इतक्यात जंगलातील सगरीवरून एक भेकर थांबत थांबत येत होतं. त्याचे टप्पोरे डोळे चंद्रप्रकाशात चमकले. मध्येच ते आपले कान आवाजाचा कानोसा घेण्यासाठी चारी दिशांनी खालीवर फिरवत होते. बऱ्याच वेळाने ते पाणी पिण्यासाठी आले. त्याच्या मुखातून ओघळणारी पाण्याची धार एखाद्या चांदीच्या तारेसारखी चमकत होती. नाकपुड्या फेंदारून त्याने आजूबाजूच्या आवाजाचा कानोसा घेतला. रमेश व सुरेश कितीतरी वेळ अगदी स्तब्धपणे उभे राहून त्याच्याकडे पाहत होते. येणाऱ्या वासामुळे त्या भेकराला त्यांची चाहूल लागली. अगदी कुत्र भुंकावं तसं ते ओरडलं आणि क्षणार्धात आलं तसं जंगलामध्ये नाहीसं झालं. हुदाळ्या आणि भेकर निघून गेल्यानंतर ते दोघे नदीची दरड चढून जिथे वळण होतं ना तिथे आले. तिथल्या कळकाच्या बेटातील काही कळक ओणवून नदीच्या पाण्याला स्पर्श करीत होते. ते दोघे नदीच्या वाळवंटाकडे पाहत होते. इतक्यात कोल्ह्या एवढा एक प्राणी त्यांच्या दिशेने येत असलेला त्यांना दिसला. त्याने प्राणी संग्रहालयात पाहिलेल्या चांदी अस्वलासारखा तो दिसत होता. काळा रंग आणि पाठीवरून पांढरा पट्टा पार तोंडापर्यंत गेलेला. त्याच्या मागून आणखी एक चांदी अस्वल आणि तिची 2 पिलं येताना दिसली. हे सारं कुटुंब नदीच्या पात्रातील वाळूवर आल्यावर डोकं जमिनीवर टेकवून कोलांट्या मारण्याचा खेळ खेळू लागले. क्षणभर दोघांना आश्चर्य वाटलं. जनावरं देखील माणसासारखी खेळतात तर. नंतर ते सारं कुटुंब जंगलामध्ये निघून गेलं. इतक्यात रमेश जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला. 6 फूट लांबीचा एक साप वर्ण घेत पाण्याकडे जात होता. त्याचं शेपूट निमुळतं होतं. तोंड पसरट होतं. त्याला कसली तरी चाहूल लागली तसा त्याने फणा उगारला. तेव्हा रमेशला कळलं की तो नाग आहे. तो भयंकर विषारी असतो हे त्याला ऐकून माहिती होतं. बराच वेळ तो फुसफुसत होता. दंश करण्याची त्याची काही इच्छा नव्हती. काही वेळाने त्या दोघांच्या बाजूनं वळसा घेऊन तो नदीकडे निघून गेला. ते नदीच्या उंच दरडीवर उभे राहून समोर पाहत होते. नदीचं पात्र चांदण्यात चमकत होतं. पलीकडे घनदाट जंगलाची भिंत उभी होती. नवीन पालवी फुटलेल्या पिंपळ वृक्षाची पानं सोन्यासारखी चमकत होती. 20-25 फुटांवर झुडपाच्या जाळीतून बिबट्या डोकावला. तो पिवळसर रंगाचा असून त्याच्या सर्वांगावर काळे ठिपके होते. तो झुडपातून बाहेर आला तसं त्याचं सर्वांग चांदण्यात चमकू लागलं. तो त्या मुलांसमोर उभा राहिला. शिबिरातील वनाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की वाघ किंवा बिबट्या दिसला की घाबरून पळू नका. एखाद्या झाडाच्या आडोशाने स्तब्ध शांतपणे उभे राहा. अशी रानटी जनावरं त्यांच्या वाटेला गेल्याशिवाय कोणावरही हल्ला करीत नाहीत. बिबट्याने एक पाऊल उचललं. पुन्हा जमिनीवर टेकवलं. एकदा इकडे तिकडे नजर टाकली. शेपटी इकडून तिकडे हलवली. एक डरकाळी फोडली. तसे ते दोघेही गर्भगळीत झाले. त्यांची हृदय वेगाने धडकू लागली होती. त्यांचं एक एक स्पंदन घड्याळाच्या टिक टिक प्रमाणे ऐकू येत होतं. इतक्यात एक चमत्कार घडला. निमुळते पंख असलेल्या 7 वृक्ष देवतांनी त्या मुलांच्या भोवती फेर धरला. त्यांना कळे ना की या आहेत तरी कोण. त्या दिसायला पऱ्यांसारख्या दिसत होत्या आणि बिबट्या त्यांना ओळखत होता. अनेक वेळा त्याने या देवतांना पाहिलं होतं. तो त्यांच्याकडे पाहत होता. शेपटी इकडून तिकडे हलवत होता. कितीतरी तास ते दोघे देवतांच्या फेऱ्यामध्ये होते. शेवटी बिबट्याने तिथून काढता पाय घेतला. नदीकाठच्या जंगलातून चालत असताना मध्येच तो मागे तोंड वळवून पाहत असे. एकदम त्याने झुडपामध्ये उडी घेतली व तो दिसेनासा झाला. त्या 7 वृक्ष देवता त्यांना म्हणाल्या, चला मुलांनो, आता परतूया. पहाटे ते दोघे आपल्या राहुटीमध्ये प्रवेश करून झोपी गेले. त्यांच्याविषयी कोणालाच काही कळलं नाही, कारण त्यांच्या सांगण्यावर कुणीच विश्वासही ठेवला नसता. मित्रहो, ही सुंदरशी लघुकथा इथे संपते. चांदणी रात
अर्थात रात्रीचं अरण्य वाचन. या कथेतलं वर्णन मला भावतं, म्हणून आज हा लेख कथेच्या स्वरूपात मी तुम्हाला ऐकवला. आता मी आपली रजा घेते. आपण पुन्हा भेटू एका सुंदरशा पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.